आपल्या विविध मागण्यांसाठी आज मातंग समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। राज्यस्तरीय अनेक मागण्या प्रलंबित असताना अखेर सकल मातंग समाजाने वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहेत। या निवेदनात 1 ऑगस्ट 2024 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, असा महत्त्वाचा निकाल दिला गेला आहे। या निर्णयानुसार एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीला 2 महिन्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी मातंग समाजाकडूनही आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे। मातंग समाजाच्या राज्यस्तरावर अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत। या मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनात 1 ऑगस्ट 2024 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकार यांना असल्याचा सर्वोच्च निकाल दिलाय। या निकालानुसार एक समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने 2 महिन्यात अहवाल सादर करावा आणि त्यानुसार अनुसूचित जातीतील 59 जातींची आजची लोकसंख्या गृहीत धरून वर्गीकरण करावे, अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या अनुसूचित जाती विषयासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। अनुसूचित जातीच्या मागे पडलेल्या समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं, अशा सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत। त्या अनुषंगाने हरियाणा, तेलंगणा आणि हैदराबाद या 3 ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे। महाराष्ट्रातल्या सकल मातंग समाजातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन केलं आहे की महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि लवकरात लवकर या संदर्भात निर्णय द्यावा। महाराष्ट्र शासनाने बदर समिती निर्माण केली आहे। त्या बदर समितीला लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून आपण मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय द्यावा, ही सामाजिक न्याय समितीची अपेक्षा राज्य सरकारकडून या राज्यातल्या मातंग समाजातर्फे आम्ही केलेली आहे। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार होईपर्यंत ते आपल्या लढ्यांचा जोरदार पाठपुरावा करत राहतील। मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी आज दाखविलेली एकजुटीचा संदेश राज्य सरकार आणि प्रशासनाकडे जाऊन पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे।